करायचं आहे हे 4 मुद्दे आहेत। आज ह्या रस्त्यावरनं जेव्हा लहान मुलं, वरिष्ठ नागरिक, महिला जेही जातात त्यांना ह्या ज्या चिखलातनं जावं लागतं। कामावर जाताना प्रत्येक नागरिक हा पहिला विचार करतो ह्या चिखलातनं घरातनं सुशोभित निघतो तो, पण त्याच्यानंतर पुढे जात असताना त्याला एक मोठी अडचण असते की कामावर जाताना या रस्त्याने जायचं कसं। म्हणून अनेक लोकांनी या रस्त्याचे मार्ग बदलले, पण नीट जर बघितलं तर आपल्या पाय घरी जाऊन धुतले आणि त्याच्यानंतर पाय सुकल्यावरती पूर्ण पाय सफेद पडतात आणि त्वचारोग हा नवीन चालू झालाय। ही गोष्ट आहे आणि आम्ही पालिका प्रशासनाला याच्या बाबतीत वारंवार कळवले देखील आहे। त्यांच्या मोबाईल ॲपवरती कंप्लेंट देखील टाकलेली आहेत, लेखित तक्रारी देखील टाकलेल्या आहेत, वारंवार त्यांना माहिती दिलेली आहे, पालिका अधिकाऱ्यांनी इथे आणून त्यांना व्हिजिट देखील दिलेली आहे। परंतु पालिका प्रशासनाने सांगितले की कॉन्ट्रॅक्टर नेमला। अरे कॉन्ट्रॅक्टर नेमला तर ह्यासाठी किती लोक लागतील। या यशवाडमध्ये दत्तक वस्ती झाली, रोड सफाई कामगार झाले, असे एकूण या फक्त या विभागात 22 ते 25 कामगार आहेत, त्याच्यातले फक्त 10 कामगार तासभर जरी केले ना तर हा चिखल बिकल सर्व ड्रेनेज लाईन सगळ्या क्लिअर होतील। आमची विनंती आहे, रस्ता बनवेल तेव्हा बनवेल, पण कमीत कमी चिखल मिश्रित रस्ता नको, लोकांना जरा सुखसोयी थोडीशी तरी द्या। असं कसं आहे माहितीये का, कोहिनूर गिल आपलं KGF आपण पिक्चर बघितलाय, KGF पिक्चरच्या खाणीत देखील जेवढा कचरा नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त समर्थनगरच्या रस्त्यावरती कचरा आहे। त्याच्यामुळे आम्ही या प्रशासनाचा जाहीर निषेधच करतो। जेव्हा सकाळी शाळेत पोरं जातात, लहान माझ्या एवढासा पोरं, तो म्हणतो काकी चिखल उडत का। बाईकवाल्यांची भीती वाटते की बाईकवाल्याने बोलायचं का कोणाला बोलायचं, एवढं चिखल अंगावर उडतं। माझ्या 2दा उडलेला आहे, मग बोलायचं कोणाला। आम्ही चालायचं सोडूनच टाक, अंगावर चिखल उडतोय। मग शाळेत जाणार एवढ्या मुलं घाबरतात की कसं जायचं इथून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।